नमस्कार. खरं तर आजचा विषय मुद्दाम डिवाइन या चॅनलवरती मी घेतला आहे. मला नक्की माहीत आहे तुम्ही म्हणाल की काही लोकांच्याकडे लक्ष द्यायचं नसतं, ते बोलत राहतील, त्यांना कुठे समजावून सांगायचं असं तुम्हाला वाटेल. बोलणाऱ्या लोकांचं मतपरिवर्तन करायला हा विषय मी मांडत नाहीये. काही लोकांच्या उगाचच प्रभावशाली बोलण्यामुळे आपल्या मनावर विपरीत परिणाम होऊन आपल्या मनात शंकेचं काहूर निर्माण होऊ नये यासाठीचा हा सगळा प्रपंच आहे. एक चाचा आहेत चौधरी नावाचे. त्यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ करून आपलं ज्ञान जगाच्या समोर मांडलं. अनेक लोकांशी बोलल्याचा दाखला त्यांनी दिला. अर्थात ते माझ्याशीही बोलले होते. ते मला म्हणाले की कुंभमेळ्याबाबत संत साहित्यात कुठे संदर्भ दिसत नाही. मी म्हणालो हो, दिसत नाही. ते म्हणाले मला मग ह्या 35,000 कोटी रुपयाच्या खर्चावर बोललं पाहिजे. मी म्हणालो बोला, पण एक गोष्ट सांगितली की तुम्ही जितका विरोध कराल तितकी आमची मतं याबाबत कन्फर्म होतील, आम्ही अजून ठाम होऊ. हसले आणि त्यांनी तो विषय मांडला. अजूनही सांगतो, त्यांच्याविषयी माझ्या मनात चांगल्याच भावना आहेत, पण ते ज्या भावना बदलण्याचा प्रयत्न करतात त्याविषयी मात्र बोललं पाहिजे. चाचा चौधरींनी 2 विषय महत्वाचे मांडले. मुद्दा क्रमांक 1, महाराष्ट्र धर्म, उत्तरेतला धर्म, हिंदू धर्म असे वेगवेगळे शब्द ते मांडत होते. आता हा महाराष्ट्र धर्म काय आहे, चाचांना हे स्पष्ट करता आलं पाहिजे. मुळात असा महाराष्ट्र धर्म नावाचा प्रकार 1960 नंतर अस्तित्वात आला. इरावती कर्वेंच्या महाराष्ट्र धर्म महाराष्ट्र सांगावा तर तो वेगळाच, त्याबाबत बऱ्याच चर्चा होतील. महाराष्ट्र धर्म नावाचा प्रकार 1960 नंतर अस्तित्वात आला, 1 मे 1960. कारण हा महाराष्ट्र ज्याला ते महाराष्ट्र धर्म म्हणतायत तो महाराष्ट्र 1960 पूर्वी अस्तित्वात नव्हता. विदर्भाचा भाग मध्य भारतामध्ये होता, मध्य प्रदेशाचा भाग होता. मुंबई प्रांतामध्ये गुजरातशी आपण जोडल्या गेलेलो होतो. तर छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड हे जिल्हे हे निजाम राजवटीशी म्हणजे आताच्या तेलंगणाशी, त्याच्या आधीच्या आंध्र प्रदेशशी संबंधित होते. म्हणजे महाराष्ट्र धर्म असा एकूण महाराष्ट्राचा असा काही नव्हता. तो महाराष्ट्र धर्म वाढवावा वगैरे सगळं जे काही आपण म्हणतो ते एका विशिष्ट भूभागापुरतं मर्यादित होतं. मराठवाडा ही संतांची भूमी, ज्ञानदेवांची, ती भूमी नामदेवांची, एकनाथांची, आणि या संतांच्या भूमीतून तीर्थयात्रा, कुंभमेळा याला विरोध झाला होता असं याच भूमीतले चाचा चौधरी सांगू इच्छितात. आता मला महाराष्ट्र धर्म आणि बाकी सगळ्या गोष्टी हे मांडत जे बोलतायत, खरंच संत साहित्यामध्ये तीर्थयात्रेला एवढा प्रचंड विरोध केलेला आहे का हे नीट समजून घेतलं पाहिजे. मी पहिल्यांदा तुम्हाला काही संतांच्या अभंगांचे दाखले देतो. त्यांनी एक अभंग दिलेला आहे तुकोबारायांचा, तोही कोणता आहे तेही सांगतो. पहिल्यांदा तुकोबारायांच्या ज्या अभंगाचा दाखला त्यांनी दिलाय आणि अर्थ सांगितलाय तो आपल्याला समजावून घ्यावा लागेल. चला, स्क्रीनवर तुकोबारायांचा अभंग तुम्हाला दिसतो आहे, जो अर्थाशिवाय मी सुरुवातीला दाखवतो आहे. घ्या वाचून, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ते म्हणतात, आली सिंहस्थ पर्वणी, नाव्या भटा झाली धणी, अंतरीच्या पापा कोडी, वरीवरी बोडी डोई दाढी, बोडिले ते निघाले, काय पालटले सांगा वहिले, पाप गेल्याची खुण, नाही पालटले अवगुण, भक्तिभावे विण, तुका म्हणे अवघा सीन. आता यातला आली सिंहस्थ पर्वणी, नाव्या भटा झाली धनी हा शब्द ऐकून आपल्याला असं वाटतं
की तुकारामांनी सिंहस्थाला विरोध केला आहे. सिंहस्थ नाशिकमध्ये असतो, त्याला विरोध केला आहे. आता याचा अर्थ नीट समजून घ्या, तो मी स्क्रीनवर दाखवतोय. कुंभमेळा आला आहे, म्हणजे सिंहस्थ पर्वणी आली आहे, त्यामुळे नावी आणि भटजींची, पुजारी यांची चांगली चंगळ झाली आहे. धनी झालेत, पैसे मिळालेत. अंतःकरणात पापाचे कोट्यावधी साठे आहेत. आता पुढचं आहे का, अंतःकरणात पापांचे कोट्यावधीचे साठे आहेत, पण वरवर केवळ डोळे आणि दाढी बोलली म्हणजे मुंडन केलं जातं आहे. मुंडन केल्याने केवळ केस जातात, पण अंतःकरणातील विकार पालटतात का? पाप गेल्याची कोणती खूण आहे? कारण माणसांचे अवगुण, वाईट सवयी तसेच राहिले आहेत, पाप निघून नाही गेलं. तुकाराम महाराज म्हणतात, भक्तिभावाशिवाय म्हणजे मनात खरी श्रद्धा असल्याशिवाय केलेले हे सर्व बाह्य सोपस्कार केवळ व्यर्थ आहेत, सीन आहेत, कष्ट आहेत. मंडळी, कळतंय? तुकोबांची भाषा कळायला तुकोबांचा भक्त व्हावं लागतं, तुकोबा समजून घ्यावे लागतात. सिंहस्थाची पर्वणी आली म्हणून डोक्यावरचे केस, दाढी काढून गंगास्नान करायला गेलं म्हणजे पुण्य मिळतं असं नाही. तुकाराम महाराज सांगतायत, बाह्योपचाराने गंगेची पूजा केली तर पुण्य मिळतं असं नाही. मनात तो भाव असला पाहिजे. तुका कळायला तुकोबाचा भक्त झालं पाहिजे. तसं तुकारामांनी जे सांगितलंय ते समजून त्या भावाच्या सह सिंहस्थाच्या पर्वणीचा आनंद घेतला पाहिजे, तिथे दर्शन केलं पाहिजे, तीर्थात डुबकी मारली पाहिजे. या श्लोकाचा भलताच अर्थ सांगायचा आणि भरकटवून टाकायचं हे उद्योग केवळ सिंहस्थाला विरोध म्हणून आहेत. ज्ञानेश्वरांच्या हरिपाठाच्या 27व्या अभंगातला एक श्लोक मला तुम्हाला सांगायचा आहे. हरिपाठाच्या अभंगाचं आपण पाहिलेलंच आहे, याला जोडूनच आहे तो. म्हणजे तुकाराम बुवांच्या श्लोकाच्या आधी ज्ञानदेवांनी जे काय सांगितलंय, म्हणून ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस म्हणतात. हा जो भावासहित स्नान करण्याचा विचार तुकाराम बुवा मांडतात, त्याची पायाभरणी कुठे झाली आहे? ज्ञानदेवांनी हरिपाठाच्या 27व्या अभंगात लिहिलंय, तीर्थवृत्ती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरिकरी. तीर्थवृत्ती भाव धरी रे करुणा, संदर्भ तीर्थयात्रेचा, तीर्थस्नानाचा नाहीच आहे, त्याला नाकारलंय संतांनी असं जे म्हणतात ना, त्याविषयी मला बोलायचं आहे. ज्या एकनाथांचा उल्लेख यांनी केला चाचा चौधरींनी, त्या एकनाथांचं एक बहिरा नावाचं भारुड आहे. या बहिरा भारुडामधली एक ओळ मला तुम्हाला दाखवायची आहे. तीर्थव्रते असोनी त्यागिली, मनोनी मी बहिरा झालो याजनी. तीर्थव्रते असोनी त्यागिली, ती आहेत पण मी त्यागली, म्हणून मी बहिरा झालो या जगी. तीर्थव्रतांच्या जो त्याग करतो तो बहिरा होतो. बहिरा या अर्थाने की त्याला चांगल्या गोष्टी ऐकूच येत नाहीत. त्या ठिकाणी जाऊनच वाळवंटी घाई खेळ मांडी येला. वाळवंटाच्या तीर्थयात्रेत, चंद्रभागेच्या वाळवंटात जाऊन तीर्थयात्रा करत असताना जे अनमोल वचन कानी पडतात, त्यातून आयुष्य नीट होतं. तिथं गेलंच नाही तर हे वचन कानी पडायचं कारणच नाही. सिंहस्थात गेलो तर साधूंचा संग होतो, मग आम्हाला चांगले विचार ऐकायला येतात. नाही झाले तर बहिरा होण्यासारखंच आहे, काय चांगलं ऐकू येणारच नाही. मी ज्ञानदेव सांगितलेत, एकनाथ सांगितलेत, आता मी नामदेवांच्याकडे जातो. नामदेवांचे जवळपास तीर्थावळीचे 62 अभंग आहेत. ते तर तुम्हाला एक एक त्यातले काही भाग सांगतोच आहे, पण नामदेवांचाच एक अभंग मी तुम्हाला दाखवतोय, वाचून दाखवतोय, स्क्रीनवर दाखवतोय. बघा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पापे जाती भंगा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्यासी नाही यमपुरी. कुशावरती करिता स्नान, त्याचे वैकुंठी राहणे. नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याचे पुण्या नाही गणना.
अजून काय हवंय? अजून काय हवंय? बघा, नामदेवांच्या अभंगात सुद्धा हे उल्लेख आहेत, तुकारामांच्या अभंगात उल्लेख आहेत, ज्ञानदेवांच्या अभंगात उल्लेख आहेत. मी तुम्हाला नामदेवांचा जो अभंग सांगितलाय की तीर्थावळीचे जे अभंग आहेत त्यातल्या काही संदर्भ देतोय. तीर्थयात्रेप्रती बोळविला नामा, आले निजधामा देवराव. तीर्थयात्रेला नामदेवाला पाठवतो, बोळवण केली होती. आले निजधामा, देवाकडं आलेले आहेत. चरण प्रक्षाळाया रुक्मा देवी आली, श्रीमुख न्याहाळी भरोणी दृष्टी. पाय धुवायला, तीर्थयात्रेवरून नामा आल्यावर पाय धुवायला रुक्मादेवी येते. तीर्थयात्रेचं एवढं विलक्षण महत्व ज्ञानदेव सांगतात. तीर्थयात्रे जाणे न लगे काही करणे, ऐकोणी तुझे गाणे सुखरूप. काही करावं लागत नाही, तुझे गाणे ऐकोणी सुखरूप होतो. वेडावल्या श्रुती स्मृती आणि पुराणे, योगियाचे ध्याने विसर्जिती. तीर्थ करोणी नामा पंढरीये आला, जीवलगा भेटला विठोबासी. सद्गदित कंठ ओसंडला नयनी, घातली लोळणी चरणावरी. तीर्थयात्रा करायला नामदेव जात होते आणि ते आल्यावर त्यांच्या पाय धुण्यासाठी प्रत्यक्ष रुक्मिणी देवी येत होती. यापेक्षा अजून काय पाहिजे संदर्भ? त्याच्या यापेक्षा अजून काय संदर्भ पाहिजे? तुम्हाला वाटतंय की याला ठोकलं पाहिजे, कुंभमेळ्याला, सरकारला, राजकारण्यांना? बेलाशक ठोका. देवेंद्र फडणवीसांवरचा तुमचा राग तुम्ही काढा, गिरीश महाजनांवरचा तुमचा राग तुम्ही काढा, भाजपवरचा तुमचा राग तुम्ही काढा, पण त्यासाठी म्हणून आमच्या सनातन हिंदू धर्माला ठोकलं पाहिजे असं कुठे आहे? वेगळा महाराष्ट्र धर्म का जन्माला घालताय? वारकरी संप्रदाय सुद्धा हिंदुत्वाच्या पेक्षा वेगळा नाही आहे. मला कधी कधी कमाल वाटते. या चाचांची एक पोस्ट तुम्हाला मी दाखवतो. ते देवाचे बाप दिल्लीत बोलले आणि त्याच्याशी त्यांनी सहमती दर्शवली. म्हणले काही वारकरी संप्रदायाच्या मध्ये धर्माभिमान जागवणाऱ्या काय जागवणाऱ्या लोकांची संख्या 60% झाली आहे. म्हणजे सगळे मुसलमान सुद्धा हिंदू आहेत, त्यांनाही बोललं पाहिजे असं म्हणणारी माणसं असायला हवीत का? प्रश्न आहे. मला राजकारण्यांच्या टीकेवरती बोलायचं नाही आहे इथे, पण त्यावर मी माझ्या मराठी चॅनलवरती सविस्तर धोबीघाट करणार आहे. याला काय फार आपण सोडून द्यायची गरज नाही आहे. पण त्यांना केवळ तुमचं समर्थन, काय वेळ आली आहे तुमच्यावर? ज्या शरद पवारांना विरोध करता करता, त्यांच्या प्रकल्पाला विरोध करता करता तुम्ही काम करत गेलात, त्यांच्या विचारांशी सहमत होण्याची वेळ तुमच्यावर आली आहे. आता जो अभंग तुम्ही सातत्यानं सांगत आलात, तुकारामांचा अभंग, याचा अभंग, अर्थच कळू द्यायचा नाही असा हा सगळा प्रकार आहे. एक अभंग आहे, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. व्यतिरेक अलंकार कधी करणार मराठीतला? कधी करणार आपल्याला? की उगाच आपलं हा अभंग दाखवायचा, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. देव सज्जन माणसांच्या मध्ये असतो. सज्जन माणसांचं मोठेपण सांगायला तुकाराम बुवांनी हे सांगितलं. तीर्थात गेलात तर धोंडा पाणी असं मिळेल, पण सज्जन माणसांच्याकडं तीर्थयात्रेपेक्षाही पुण्य मिळेल. पुण्य आहे ना. पण व्यतिरेक अलंकाराचा वापर केला म्हणजे तीर्थाला विरोध केला असं नाही होत. आणि तुम्हाला ज्या भागवत वारकरी संप्रदायाच्या मध्ये हवं होतं ना, ते सगळे संदर्भ मी दिलेत. राजकीय वैर बाजूला ठेवा. राजकीय वैराचा काढण्यासाठी म्हणून आमच्या परंपरांना, संस्कृतीला नाव ठेवण्याचं काहीच कारण नाही. नमस्कार.